अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। चला रे आजा ए आजा 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 हे आजा ए आजा। अरे आता हे काय म्हणायचं आता? अरे समध्या वस्ती विचारलं पर कुणाला काय बी ठाव नाही। अरे मग आता हे काय मशाल काठ्या हे समज काय म्हणायचं? त्या माणसासनी होडकायचं असं ठरवलंय समजायच काय रे? अरे पण आता कुठं गावणार ती? हो का आजा आम्हा समध्यासनी असं वाटतंय की त्यासनी जी पाहिजे होतं ती गावलं नाही। तेव्हा ती हतच कुठेतरी रानात लपून राहिली असत्याल। आणि आता अजून त्यांनी काय बाय करायच्या अगोदर त्यासनी होडकायचं हाय होय। आता तुला काय रे झालं आजा? हा? अरे कशा पाय इतका विचार करतोय? तुला ती माणसं कोण आहे ही कळाय नको होय? अरे तसं नाही वाटतंय ना मग झालं तर। अरे वय पर आता काय बी बोलू नगस। ठरलं तर मग आज रातच्याला त्यासनी हुडकायचं आणि मग आणि त्यासनी चांगलाच इंगा दावायचा। हा आता कसं समजावं ह्या समध्यासनी का ते कोण होते ते बानूला कळणार हायच। महाराजांनी सांगितलं होय असं? होय बानू। हो पर कशा पाय देवा माझं काही चुकलं आहे का? आणि असं वागणं बरं दिसतं होय? त्यासनी मला काही विचारायचं होतं तर मला विचारायचं होतं। बानू शांत हो, तुझा राग योग्यच आहे। म्हासेने असं नको करायला हवं होतं, पण तिने हा निर्णय साशंक मनाने घेतलेला होता। हे प्रधानजींना देखील सांगण्यात आलं होतं, पण प्रधानजींना मला सांगणं अतिशय अवघड होतं आणि म्हणून हे कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं। देवा तुम्ही काय बी म्हणा पर मला त्यांचं वागणं आवडलेलं नाही। असं दुसऱ्याच्या घरी जाऊन कुणी असं काय बाय हुडकतं व्हय? आणि म्या काही चुकले असेल तर तुम्ही मला सांगा। नाही बानू, पण बानू हे सर्व कशासाठी झालं? म्हासेने गुप्तहेरांना तिथे का पाठवलं हे मला तुला सांगणं अत्यंत आवश्यक आहे। कारण ह्याच्यामुळेच जेजुरीमध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे। काय झालं हाय देवा? बानू म्हासेला अशी शंका होती की जरी तू जेजुरीत नसलीस तरीही आपल्यामध्ये संवाद असतो। तेव्हा हा संवाद नेमका कसा होतो हे शोधण्यासाठी तिने गुप्तहेरांना पाठवले होते।
म्हणजे बानू, म्हाळसेला हे कळलं आहे की इंद्रदेवाने तुला एक दिव्य असा करंडा दिला आहे की ज्यामुळे आपण दोघेही एकमेकांशी संवाद साधू शकतो. आणि ही गोष्ट कळल्यामुळे म्हाळसा अजूनच अस्वस्थ झाली आहे. मी हे सर्व तिच्यापासून लपवलं म्हणून तिला माझा राग आला आहे. पर त्यासनी हे अगोदर कळालं असतं तरी त्यांनी काय केलं असतं देवा? त्याबद्दल मनामध्ये राग धरून बसल्यास असेलही, पण आता म्हाळसेचा राग विकोपाला गेला आहे आणि म्हणून तिने असा निर्णय घेतला आहे की तुला जेजुरीत येऊन हे असं का घडलं याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. तुला जेजुरीत यावं लागेल. पर ह्यामध्ये माझं काय बी चुकलेलं नाही देवा. मला ठाऊक आहे ते, पण आता हा निर्णय झाला आहे. म्हाळसेने स्वतः मला अजून काही सांगितलं नाही, पण माझ्यापर्यंत तशी वार्ता आली आहे. काळजी नको करू, ही केवळ चर्चा आहे आणि ही राजसभेत होणार नाही असं मी बघेन. बानू, तुला आता जेजुरीत येण्यासाठी सिद्धता करावी लागेल. आजा, ए आजा, ए आजा, अरे कसला विचार करतो याच? घे की हातात काठी आण चल, नाहीतर तो थांबा अनुपशी, आम्ही जातो. अरे म्या असं म्हणत होतो का? मानू, देवासंग तुझं बोलणं झालं का? काय म्हणले देव? म्हणजे ती माणसं कोणीकडनं आली होती हे काही कळलं का? आजा, मी काय म्हणतो, तू अनुभव हातच थांबा, आम्ही समधी जातो, हुडकून काढतो त्यासनी आणि विचार तू कुठून आले ती. थांबा, कोणी कुठं बी जाऊ नका. अगं पर का? अगं पर ती माणसं कुठनं आले ती कळाय ना गोय. मला ठाव आहे ती माणसं कुठून आली होती ते. ती माणसं जेजुरीतनं आली होती. तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे की मी तुमच्याशी बोलायला आले आहे, तरी देखील तुम्ही मला काहीही विचारत नाही आहात. तुझ्या मनात काय चाललं आहे हे मला जाणवत आहे. ते तर आहेच, पण तुम्ही माझे आराध्य आहात. माझ्या मनात काय चाललं आहे याची तुम्हाला कल्पना असणारच, पण तरी देखील या संदर्भात मला तुमच्याशी स्पष्टच बोलायचे आहे म्हणून मी आले आहे. असं बोल, काय चाललं आहे तुझ्या मनात? बानूला जेजुरीत यावं लागेल. तूच म्हणाली होतीस की तिला जेजुरीमध्ये प्रवेश करू देणार नाही, आणि आता तूच म्हणते आहेस की तिने जेजुरीमध्ये यावं. हो, कारण जोपर्यंत अपराधांचे ते स्पष्टीकरण देत नाही
तोपर्यंत मी स्वस्थ बसणार. अपराध म्हणजे तू तिला आधीच दोषी ठरवलं आहेस तर? अर्थात. मग कोण दोषी आहे या साऱ्यात? परिस्थिती. या उत्तराने माझं समाधान होणार नाही हे तुम्ही जाणता. म्हाळसा, तुझ्या मनात नेमकं काय आहे? जे काही घडलं त्यात बानूची चूक आहे आणि त्यासाठी सर्वांसमक्ष तिला जाब विचारण्यात येईल. भर राजसभेत हा निर्णय घेतला जाईल की याबद्दल तिला काय दंड द्यावा. पण म्हाळसा, हे सारं कोण ठरवणार? अर्थातच मी. पण तू तर तिला आधीच दोषी ठरवलं आहेस. मग हे सारं कशासाठी? कारण राजसभेत तिला तिचं म्हणणं मांडायची कोणी संधी दिली नाही असं कोणी म्हणायला नको. आणि सिंहासनावर न्यायदान करताना मी पूर्वग्रह दूषित मनाने निर्णय घेणार नाही हे तुम्हीही जाणता. पण तरीही हे मला मान्य नाही. मला हे वाटलंच होतं की तुम्ही ह्याला विरोध कराल. पण जेजुरीची सम्राज्ञी म्हणून जर मला हे करावं लागलं तर मी ते करेन. म्हाळसा, बानूशी माझा विवाह झाला आहे तेव्हा एक पती म्हणून माझे तिच्या प्रती असलेल्या दायित्वाची मला पूर्णपणे जाणीव आहे. तेव्हा राजसभेत मी असं काहीही होऊ देणार नाही. पण तुझी आणि तिची भेट घडेल. तुझ्या मनात जे काही आहे ते तू तिच्या समोर सांगू शकशील. तिलाही तिचं मत मांडू दे. मग निर्णय काय आहे ते ठरवू. कुठे होणार भेट ते मी योग्य वेळी सांगेन. ही भेट जेजुरी सोडून इतरत्र कुठेही होणार नाही. तेव्हा ते ठिकाण कोणते हे मी तेव्हाच सांगेन. पण अजून एक गोष्ट म्हाळसा, जरी मी ह्या भेटीला अनुमती दिली असली तरी त्या भेटीच्या वेळी मोजकेच लोक त्या ठिकाणी असतील हे ध्यानात ठेव. मान्य आहे. एकदा काय तो या साऱ्याचा सोक्षमोक्ष लावायचा आहे मला. लवकरच ती वेळ येऊ. असं शांत राहून काही होणार नाही. आख्यान सुरू होते. अल्पावधीत असे वाटू लागले होते की आता सर्व काही सुरळीत सुरू आहे. परंतु देवेंद्र आणि शचीदेवी गडावर आले होते तेव्हा त्यांनी बानूचा विषय काढायला नको होता. त्यामुळे श्री खंडेरायांना हे सांगावे लागले की बानूला इथे जे काही घडतं आहे ते सर्व कळतं आहे. श्री खंडेरायांनी हे सांगितलं ह्या मागे काहीतरी हेतू नक्कीच असणार. काहीतरी हेतू असल्याखेरीज ते असं काही करणार नाही. त्यामुळे श्री म्हाळसा देवी बाणाई ह्या विषयावर पुन्हा बोलू लागल्या आहेत आणि लवकरच त्या काही ना काही सोक्ष मोक्ष लावणारच. परंतु तुम्ही यात सहभागी व्हायला नको होतं. मी जरी श्री म्हाळसा देवींना ह्यात सहाय्य केलं नसतं तरीही त्यांनी त्यांना अपेक्षित उत्तर शोधून काढलं असतं. त्यांना हे कळलंच असतं की बाणाईकडे एक दिव्य करंडा आहे. परंतु
नारायण नारायण. प्रभू, आपल्या दृष्टीस काय दिसते आहे? श्री म्हाळसा देवी बाणाईला शासन करणार. नारायण नारायण. प्रभू, हे आपण काय म्हणत आहात? बानूचा यात काहीही दोष नाही. होय मुनिवर, परंतु श्री म्हाळसा देवींच्या दृष्टीने हा अपराध आहे आणि आता तर त्या हे सिद्ध करू शकतात. परंतु प्रभू, यातून काहीच मार्ग नाही निघू शकत का? बाणाईला ह्या दिव्यातून जावंच लागेल. परंतु एक आहे, जे घडेल ते इथे जेजुरीत घडेल. आणि श्री खंडेरायांना ह्यात तटस्थ राहावं लागेल. त्यांना बाणाईची बाजू घेता येणार नाही, कारण ते ह्या दिव्य करंड्यातून तिच्या संपर्कात होते. नारायण नारायण. प्रभू, आता जर आख्यानाचा विषय निघाला आणि श्री म्हाळसा देवींनी जर मला विचारले तर मी काय सांगावे? मी जर असे म्हणालो की हे सर्व मला ठाऊक होते तर मलाही शासन होणार. मुनिवर, आता तुम्ही तयार राहा, कारण ह्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागेपर्यंत आख्यान होणं अवघड आहे. देवा, तुम्ही मला बोलावलं का? गणोबा, मला तुमच्यावर एक महत्वाचे कार्य सोपवायचे आहे. सांगा जी, काय काम आहे देवा? गणोबा, काही सेवकांना चंदनपुरीच्या दिशेने पाठवा. बाणाईच्या गावाला? होय, तिला जेजुरीत येण्याचा निरोप द्या. म्हणजे देवा, बाणाई आता येणार आहे? होय, पण गणोबा, एक गोष्ट ध्यानात असू द्या की ही गोष्ट कोणालाही कळता कामा नाहीये. बानू जेजुरीत येणार आहे ही वार्ता गुप्त असायला हवी. होय देवा, कोणाच ते बी कळणार नाही. येऊ म्या? गणोबा, जी देवा. मला तुमच्यावर अजून एक कार्य सोपवायचे आहे. सांगा देवा. गणोबा, काही सेवकांना हाताशी घ्या आणि बानूचा वाडा पुन्हा सजवायला घ्या. जी. पाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करा. होय देवा. देवा, म्हाळसा आणि तुमचं बोलणं झालं असं कळलं. त्या काहीतरी महत्वाचा निर्णय घेणार हे अपेक्षित होतं. देवा, श्री म्हाळसा देवींनी काय निर्णय घेतला आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. प्रधानजी, लक्ष्मी देवी म्हाळसा बानूला जेजुरीत येण्याचा आदेश पाठवणार आहे. परंतु कशासाठी? म्हाळसेच्या दृष्टीने बानूने अपराध केला आहे. म्हाळसेची शुद्ध फसवणूक झाली आहे. म्हणजे श्री म्हाळसा देवींना राजसभेत बाणाईवर आरोप सिद्ध करायचे आहेत अशीच तिची इच्छा होती. पण राजसभेत मी तसं होऊ देणार नाही असं सांगितलं. एका अर्थाने या प्रकरणात काय काय घडलं आहे हे त्या जाणून घेणारच. आपण हे थांबवूया का? नाही लक्ष्मीदेवी, आता ते आपल्या हातात नाही. म्हाळसेला सत्य काय आहे, असत्य काय आहे हे पडताळून घेऊ द्यावे.
तिचा तो अधिकार आहे. जर तिला आपण थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही ती ऐकेलच नाही. आणि मलाही एका अर्थाने त्याची उत्तर द्यायची आहे. खरं म्हणजे ती पटवून द्यायची आहे. देवा, श्री म्हाळसा देवींनी जेव्हा मला बोलावलं होतं आणि बाणाईकडे असे कोणते माध्यम आहे हे शोधण्याचं दायित्व माझ्यावर सोपवलं होतं, तेव्हाच खरं तर हे सगळं मी थांबवायला हवं होतं. पण बंधू या नात्याने तुम्हाला सर्व काही करणं भाग पडलं. परंतु बानू इथे येण्याआधी आपण काही पूर्वतयारी करायला नको का? आपणच तिला सहाय्य करायला हवं. लक्ष्मी देवी, प्रधानजी, बानूला शासन होणे म्हणजे मलाही त्याचा वाटेकरी होणे आहे. देवा, आपणच असं म्हणायला लागलात तर कसं होणार? देवी, आपण बाणाई येण्याआधी काय करावं ह्याचा विचार करूया.